आणि आमची आधीपासून भूमिका आहे की कुठल्याही साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये. तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा काही राजकीय विषय नाही. त्याच्यामुळे बापूंचे आणि आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं, पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला आहे. त्यामुळे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं, तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब हे अनेक 6 दशकं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करतायत आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे. या सगळ्याची सुरुवात ही जाचक कुटुंबाने केली. त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे. आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी. माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? कारण कार्यकर्ते असं म्हणत आहेत की आम्ही लढणार आहोत, आम्हाला लढायची इच्छा आहे. पण जर जसं इंदापूरला मग हर्षवर्धन भाऊंचे कारखाने असतील, आता पृथ्वीराज बापूंनी जो निर्णय घेतला तसा सोमेश्वर आणि जर माळेगाव साठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर माझ्याकडून त्याचं स्वागतच होईल. माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांना एकत्र घेऊन जा. नेतृत्व कधी होतं जेव्हा आपल्या आणि हे काही राजकीय विषय नाही, कुठलं लोकसभा नाही, विधानसभा नाही, जिल्हा परिषद काही नाही. ही सहकार चळवळ आहे, ही चळवळ आहे, ही राजनीती नाही. आणि या सहकार चळवळीमध्ये त्याचा मालक कोण आहे तर त्याचा केंद्रबिंदू मालक हा शेतकरी आहे. ज्यांनी या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या त्या शेतकऱ्यासाठी आम्ही कुणाबरोबरही एकत्र चांगलं काम, माझी एकच अट आहे की जो कोणी शेतकऱ्याचा हितचिंतक असेल त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम करायची आमची सगळ्यांची तयारी आहे. तरी तुम्ही आता असं म्हणालात की चांगलं काम, खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत देखील आरोप झालेले आहेत आणि छत्रपतीबद्दलच आरोप झालेले आहेत. मग या सगळ्यात चांगलं काम कशाला नेमकं म्हणतात? नाही, हेच तर अस्वस्थ करणार आहे. म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की माझी अपेक्षा आहे आणि बापू इथे बसते त्यांच्या समोरच म्हणते, माझी बापूंकडून खूप अपेक्षा आहेत. अपेक्षा कुणाकडे असतात? ज्याच्यावर विश्वास आणि प्रेम असतं त्याच्याचकडून आपण अपेक्षा ठेवतो. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते जेव्हा इथे चेअरमन होतील तेव्हा पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांची आणि साखर कारखान्याची आन बान आणि शान ते पुन्हा जसं त्यांच्या वडिलांनी जे धोरण ठरवलं होतं तोच विचारांचा आणि कामाचा वारसा बापू पुढे चालतो. ठीक आहे. आज परीक्षेपूर्वी पॅटचा पेपर फुटला. एक मिनिट, हा पूर्ण विषय उद्या येईल. बापू एकंदरीत बापूंनी जी सर्वपक्षीय भूमिका घेतली याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा समजायचा? हा पक्षाचा विषयच नाही. मी तुम्हाला सांगते, आदरणीय पवार साहेबांचे आणि बापूंचे अतिशय जिव्हाळ्याचे अनेक दशकांचे संबंध आहेत आणि आम्ही राजकीय आमचे अनेक वेळा मतभेद झाले असतील, पण आम्ही राजकीय आमचे मतभेद कधी आमच्या वैयक्तिक नात्यात ना पवार कुटुंबांनी ना जाचक कुटुंबांनी कधीच आणून दिले. कारण का हे आमचं सोशल काम आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दल आम्ही एकत्र येणं ह्याच्यापेक्षा गोड बातमी नाही मला विचारायचं. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर सगळ्यांनी आपले मतभेद ठेवून बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून, मी पुन्हा पुन्हा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून म्हणतो, त्यामुळे पक्ष वगैरे हा विषयच नाही. इथे आम्ही माणुसकीच्या नात्याने काहीतरी चांगलं व्हावं आणि जे काही झालं त्याचं मला उणीधुणी काढण्यासाठी, कारण मी उणीधुणी काढून काय गेल्या कारखान्यात काय बदल होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे मला कुणावरही आरोप प्रत्यारोप करायचे नाही. जे झालं ते आतापुरतं बाजूला ठेवूया आणि नवीन उमेदीने हा साखर कारखाना कसा चांगला चालेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यामुळे आपली नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने त्यांचे वडील असतील, आमचे आजोबा असतील, माझे काका आप्पासाहेब पवार, त्यांनी किती वर्ष इथे MD होते ते, त्यामुळे ह्या सगळे आमच्या कुटुंबातलीच लोक आहेत.